तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर कॅप्शनवरनं कळालंच असेल ब्लॉग कसला आहे. तर आज आहे अन्नप्राशन समर्थाचं. तर कसे 6 महिने गेले कळलेच नाही. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. कशी आम्ही तयारी केली सकाळपासून आणि कसं वाटलं कसं वाटेल हा ब्लॉग वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त सकाळी सकाळी मी चपात्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत, भात वरण लावलेलं आहे. भाजी आता डायरेक्ट मी पार्सलच मागवली आहे. भाजी काही घरी बनवत बसणार नाही, कारण डेकोरेशन वगैरे करायची एवढी तयारी करत बसली तर वेळ मिळणार नाही अजिबात आणि मीही खूप थकून जाईल. तर पूर्ण घर वगैरे आवरून घेतला हो गेलं ते सकाळ पहाटे 6 वाजताच भाजीपाला वगैरे आणायला. फ्रूट्स वगैरे आपल्याला थोडी सजवायचे, तर बरेच जणांनी रील्स वगैरे पाहिजेच असतील. तर तसं मला सजवायचं होतं. तर सगळी ज्या ज्या गोष्टी पाहिजे ते सगळं सामान आले तुम्हाला दाखवते जरा. जसं की इथं टेबल वगैरे होता, तर टेबल मी इकडे ठेवलेला आहे. देव व्यवस्थित ठेवायचे मला. तर घर सगळं आवरून झालेलं आहे. फक्त आता समू झोपली, आता तिकडे ठेवून तिला मग इकडे आम्ही डेकोरेशन वगैरे करून सगळं सामान आणलेले आहे. फुलं वगैरे सगळी, फ्रूट्स वगैरे सगळे आणलेले आहेत. तर चलो आता लागतो तयारीला. आणि इकडे या दोघांना बोलून घेतलं आहे, कशाला असते. आणि आमची समू झोपली, तिला आंघोळ वगैरे घातली म्हणजे त्याची छान झोप वगैरे होईल. बाकी आता चला. तर आमचा बेबी इथं मस्त खेळत आहे. इकडे फुलं तोडायचे काम चालू आहे. इथे सगळं सामान ठेवलं आहे. म्हटलं आधी फुलांचं डेकोरेशन करून घ्यावं. बॅकग्राऊंड वगैरे लावता येत आता मस्तपैकी. फुलांचं डेकोरेशन झाल्यानंतर मग हे सगळं कापायला, तोपर्यंत सुकणार नाही फ्रूट्स वगैरे. आणि ही पोळी बघा. तर इथं मस्त सकाळ सकाळ पूजा केली छानपैकी. मला खूप छान वाटत होतं. आधी सर्व घर आवरून घेतलं. तुम्ही पाहिलंच मी सगळं डेकोरेशन वगैरे करत होते. खूप पसारा झाला होता आणि डेकोरेशन करता करता खरंच खूप वेळ गेला. आणि मग मी पटकन देवपूजा करून घेतली आणि मग थोडंफार डेकोरेशन राहिलं होतं ते पूर्ण केलं. जसं की थोडेफार मला एक्स्ट्राची फुलं आणली होती आहोंनी, तर ते मला फुलं टाकायचीच राहिली. मग मी एकीकडं प्लेटमध्ये जे गोष्टी ठेवायच्या ते करत होते आणि एकीकडं आमचे समूह खेळत होते मस्तपैकी. तिला तर काही माहितीच होतं काय झालं हे काही नाही, पण शी तिला खूप मजा वाटते जेव्हा सर्वजण घरी येतात ना. तेव्हा आमच्या दोघांपेक्षा तिला फॅमिली सोबत असलेली खूप जास्त आवडते. एकटं राहायला तिला आवडत नाही, त्यामुळे ती खूप खुश होती कारण तिला सर्वजण भेटायला आले होते. आणि पूर्ण डेकोरेशन टचअप द्यायचं काम सानिका आणि ते सगळे करत आहेत. आजीचं सगळ्यात महत्त्वाचं काम झालेलं आहे. समर्थाला झोपवायचं. समर्थ आमची झोपली. आता मी मस्त आवरून घेते. अशा प्रकारे मी छानशी रेडी झालेली आहे आणि आमचे नाही, माझेच आहो. मस्त कुर्ता घालून रेडी झालेले. तर आम्ही दोघं कसे दिसतोय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मी खूप भारी दिसतो. हां, ते 30 छानच दिसतात, पण सगळ्यात जास्त मी भारी दिसते. त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा कशी दिसते. आणि आमच्या समर्थ कशी दिसते. समर्थ ॲज युजल गोड दिसते नाही की नाही. तर अशा प्रकारे अन्नप्राशन झालं आमचं. आणि अन्नप्राशन झाल्यानंतर आम्ही फोटो सेशनला वरती आलो. तर ब्लॉग काही घेतलाच नाही जास्त. म्हटलं चला उभे व्हिडिओ तुम्हाला दाखवू द्या. तर नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही फोटो काढतो, तुम्ही ब्लॉग बघा. समर्थाचं अन्नप्राशन बघता बघता 6 महिने झाले आमच्या बाळाला. असं वाटलंच नाही की 6 महिने झाले म्हणजे किती पटकन दिवस जातात की नाही. आणि आज माझं बाळ आता बाकीच्या गोष्टीसुद्धा खायला सुरुवात करणार आहे. नवीन गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे आणि मला खरंच आनंद आहे. तर असं हे समर्थाचं अन्नप्राशन आम्ही सर्व असं खास असं डेकोरेशन केलं होतं. आणि मला तुम्हाला माहितीच आहे, मला प्रत्येक गोष्ट खूप छान आणि क्रिएटिव्ह करायला आवडते. तर मला असं वाटत होतं की समर्थाचं अन्नप्राशन हे खूप छान प्रकारे व्हावं आणि तिला प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हावं, प्रत्येक गोष्ट तिला कळावी, यासाठी मी प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी करते. आम्ही आईवडील म्हणून आमची अशी इच्छा आहे की समर्थासाठी जे छान करते, जास्तीत जास्त छान करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आम्ही खूप छान तयारी केली. तुम्हाला आवडलं का समर्थाचं अन्नप्राशन? नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे सर्व आजी आजोबा वगैरे सगळे आले होते समर्थाच्या अन्नप्राशनसाठी. तर मस्त असं छान अन्नप्राशन झालं. आता समर्थाचा आवाज येत असेल. समर्थ पण म्हणते की तुम्हाला आवडलं का? तर तुम्ही कमेंट करा की माझं अन्नप्राशन कसं वाटलं आणि मी कशी दिसतेय. एवढं छान छान फ्रॉक घातला होता आणि माझी मम्मी पप्पा कसे दिसतात ते सांगा. तर अन्नप्राशन हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे अन्नप्राशन होण्याच्या अगोदर. तर त्या दिवशी आम्ही समर्थासाठी छान चैन घेतली गिफ्ट म्हणून. तर बाळासाठी काहीतरी अन्नप्राशनच्या निमित्ताने काहीतरी आपण गिफ्ट घेऊयात असं आम्ही ठरवलं होतं. तर आम्ही तिच्यासाठी सोन्याची चैन आणि घेतलं. तर तुम्ही ते पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. तर समर्था खूप खुश होते आणि त्याच्यासोबत आम्ही तिच्यासाठी चांदीची वाटी देखील घेतली. त्यातच आम्ही तिला जेवण आता रोजचं जे काही तिचं असणार आहे ते आम्ही त्या चांदीच्या वाटीत तिला खाऊ घालणार आहे. असं म्हणतात ते चांदीच्या वाटीत खाऊ घातल्याने
घातल्याने खूप छान आणि हेल्दी असतं बाळासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. आणि अशी ही चेन घेतली आणि मग समर्थ खूप खुश होती. तर आम्हीही खूप खुश होतो बाळासाठी गिफ्ट घेतल्यावर. आईवडिलांना सर्वात जास्त आनंद होतो, आम्हाला तर खूप होतं. आम्ही समर्थासाठी किती करू किती नाही असं होतं. आणि मग मस्त आम्ही जेवण केलं. सगळं कार्यक्रम उरकल्यानंतर सगळ्यांसाठी पनीरची भाजी, खूप सारे स्वीट्स होते, फ्रूट्स होते आणि चपाती भाजी भात वरण जसं मी तुम्हाला सांगितलं. तर मस्त आम्ही एन्जॉय केलं, जेवण केलं. वरतून आम्ही गार्डनला घेऊन गेलो सगळ्यांना, मग छान छान फोटोज काढले आणि खूप जास्त एन्जॉय केला. खूप पूर्ण दिवस गेला आमच्याला. असं वाटलं नव्हतं इतका दिवस जाईल आणि इतका वेळ जाईल. पण खरंच खूप मजा आली. तुम्हालाही मजा आलीच असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे कनेक्टेड. आणि हे छान छान फोटो तुमच्यासाठी जे समर्थाचे आमचे जे फोटोज आहेत ते तुम्हाला आवडतात बघायला आई ना, तर नक्की बघा. फोटोज तुम्ही पाहिले तर आवडले असतील तर कमेंट करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करत राहा.